नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्याय, ज्याचं नाव आहे श्रद्धा त्रय विभाग्यो. अर्जुनाने परमेश्वराला शंका विचारली की आपण शास्त्रविहित कर्म करावं असं मार्गदर्शन केलं, परंतु शास्त्राचा अर्थ सांगणारा गुरु, पालन करण्यासाठीची साधनं आणि वेळ ह्या गोष्टी अज्ञानी माणसाच्या दृष्टीने अवघड वाटतात. त्याच्यावरती परमेश्वराने सांगितलं की नुसतं श्रद्धेच्या आधाराने परमेश्वराची प्राप्ती होणं अवघड आहे. शास्त्र किंवा गमक माहिती असलं पाहिजे. म्हणजे विजेने दिवा पेटवता येऊ शकतो, ही श्रद्धा जरी असली तरी ती पेटवण्याकरता लागणारी वायरिंग आणि त्याचं शास्त्र माहीत नसेल तर विजेपासून धोका उत्पन्न होऊ शकतो. श्रद्धा ही सत्व, रज आणि तम या गुणापैकी कुठल्या तरी एका गुणाचा अंगीकार करते आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची कृत्य घडतात. याच्यामध्ये सत्वगुण जो आहे त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे आणि त्याच्यानंतर शास्त्रांचा फार अभ्यास नाही केला तरी चालेल, पण जे थोर पुरुष आहेत त्यांच्यासारख्या आचरण आपण सात्विक श्रद्धेने केलं तर त्याचं उचित फळ मिळू शकतं. म्हणजे एखाद्याने मोठ्या कष्टाने दिवा पेटवला असेल तर दुसरा माणूस दिव्याची वात लावून सहजपणे तो दिवा पेटवू शकतो. म्हणजे आपणास जे ज्ञान संतांनी कष्टपूर्वक मिळवलं आहे आणि जेवढा शास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे तेवढे कष्ट घेण्याची आपल्याला गरज नाही आहे. फक्त आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण केलं पाहिजे, असं मार्गदर्शन परमेश्वरांनी केलेलं आहे. म्हणजे नुसतं श्रद्धा असून उपयोग नाही आहे, त्या श्रद्धाबरोबर थोडं शास्त्राचं ज्ञान माहिती असलं पाहिजे आणि शास्त्राचं सखोल ज्ञान घेण्याची किंवा परत त्याचा सगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. तसं संतांनी त्याचा अभ्यास करून जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनानुरूप आपण जर आपलं वागणं ठेवलं तर आपल्याला पण परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. आता परमेश्वराने असं सांगितलेलं की आसुरी लोकांची संगत ही टाळावी आणि सात्विक लोकांची संगत आपण वाढवली पाहिजे, असं सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर जी चर्चा आलेली आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाबद्दल आलेली आहे. सात्विक, राजस आणि तामस अशा प्रकारचे वेगवेगळे आहार असतात आणि त्याचा काय परिणाम आपल्यावरती होतो. आहार पी सर्वस्य त्रिविधो भवती प्रियः यज्ञस्तपस्तस्या दानं तेषाभिधमिमं शृणु, हा 7 नंबरचा श्लोक आहे. तर सर्व प्राणीमात्रांना प्रिय असा आहार देखील 3 प्रकारांचा असतो. त्याचप्रमाणे यज्ञ, तप आणि दान हे देखील 3 प्रकारचे असतात. तर ज्याप्रमाणे आहार हे 3 प्रकारचे असतात त्याचप्रमाणे यज्ञ, तप आणि दान हे सुद्धा 3 प्रकारचे असतात आणि त्याच्याबद्दलचं पण मार्गदर्शन ह्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर आहाराचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. आहारामुळे धातू बनतात आणि त्या धातूमुळे अंतःकरणातील प्रवृत्ती बनते. सत्वगुणी आहार असेल तर सात्विक प्रवृत्ती बनते. रजोगुणी आणि तमोगुणी आहारामुळे त्या प्रकारची प्रवृत्ती बनत जाते. आता सात्विक आहार कसा असतो तर नैसर्गिकरित्या रसदार, गोड, सुबक आकाराचे, स्निग्ध आणि उष्ण नसणारे पदार्थ हे सात्विक या प्रकारामध्ये येतात. त्याच्यानंतर आता राजसिक जे आहार आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. कटवलम लवणा तृष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहार राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदः, हा 9 नंबरचा श्लोक आहे. म्हणजे कडू, आंबट, खारट, खूप गरम, वाफाळते, कडक, अतिशय तिखट पदार्थ हे रजोगुणी असतात. असे पदार्थ दुःख, चिंता आणि रोग देणारे असतात. त्याच्यानंतर तामसिक आहाराचं वर्णन आलेलं आहे. यातयामं गतरसं पूती पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामस प्रिय, हा 10 नंबरचा श्लोक आहे. ज्या अन्नाला शिजवून प्रहर लोटला आहे, जे वाळून गेलेले आहे आणि जे अन्न दुर्गंधीयुक्त, शिळे, उष्टे आणि आहे ते तमोवृत्ती लोकांना प्रिय असते. तर असे आहाराचे 3 प्रकार आहेत. म्हणजे आपण म्हणतो की यथा आहार तथा विचार, त्याचप्रमाणे म्हणजे जसं आपण आहार घेतो तसे आपले विचार बनतात आणि तसंच आपलं जीवनही त्याप्रमाणे घडत जातं. इतकं आहाराला महत्त्व आहे. आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा बऱ्याचशा कंपन्या आपल्या एम्प्लॉईजच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना एक डाएट सेट करून देतात. एवढं आहाराचं महत्त्व आहे आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये पण आलेलं आहे. त्याच्यानंतर आता यज्ञाचे 3 प्रकार कोणते आहेत तर फलाची अपेक्षा करून जो यज्ञ, फलाची अपेक्षा न करता शास्त्रविधीला अनुसरून यज्ञ करणं हा सात्विक यज्ञ आहे. फलाची आशा करून
दंभासाठी जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ आहे. आणि तामसिक यज्ञाचं वर्णन आता आपण ऐकूया. विधिहीनम मष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. हा 13 नंबरचा श्लोक आहे. जो यज्ञ विधिहीन आहे, अन्नदानहीन आहे, मंत्रहीन आहे, दक्षिणाहीन आहे व श्रद्धारहित असतो त्याला तामस यज्ञ म्हणतात. म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचा विधी किंवा प्रोसेस फॉलो होत नाही, जिथे अन्नदान केलं जात नाही, जिथे मंत्र नसतात, जिथे दक्षिणा किंवा म्हणजे जे गरजू आहेत त्यांना दान केलं जात नाही, जिथे श्रद्धा नसते, तो तामसिक यज्ञ असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तपाचे पण 3 प्रकार सांगितलेले आहेत. तप हे 3 प्रकाराने माणूस करू शकतो. एक शारीरिक, मानसिक आणि वाचेने, म्हणजे आपल्या मुखाच्या साह्याने, याला वाङ्मयीन तप म्हटलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आपण जे शारीरिक तप आहे त्याचं वर्णन ऐकूया. दैव द्विजगुरु प्राज्ञपूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. हा 14 नंबरचा श्लोक आहे. म्हणजे देव, ब्राह्मण, पिता, गुरु यांचं पूजन करणं, मनाची शुद्धता, शरीराची शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये अहिंसा हा जो गुण आहे त्याचं वर्णन करताना माऊलींनी पुढील ओळीची योजना केलेली आहे. भूतमात्राचे निनावे तृणहीना सुडावे किंबहुना सांडावे छेदभेद. म्हणजे अहिंसेचं वर्णन करताना माऊली म्हणतात की तृणाचं सुद्धा, म्हणजे गवतसुद्धा चुकून आपल्याकडनं दुखावलं जाऊ नये, किंवा त्यात काही काम नाही म्हणून आपण समजा हिरवळीवरती बसलो तर ते गवत उपटल्या हाताने, तर तसंही करू नये. म्हणजे गवताला पण जीव असतो असं माऊलींनी सांगितलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आपण जीवन जगत असताना वेगवेगळ्या छोट्या जीवांची नकळत हत्या होत असते. आपलं जीवन पण हे दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतं. म्हणजे जीवो जीवस्य जीवनम असं म्हटलेलं आहे. आपल्या दुसऱ्या जीवाचा जीव घेऊनच आपण आपलं शरीराचं पोषण करत असतो. आणि आपल्या वेगवेगळ्या कर्माने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जीव हे मृत्यू पावत असतात. पण ह्या ज्या अनअवॉइडेबल गोष्टी आहेत त्या सोडता मुद्दामहून किंवा उगीचच कुठल्याही जीवाची हत्या करू नये असं अहिंसा याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैवं वाङ्मयं तप उच्यते. आता वाणीने जे तप केलं जातं त्याचं वर्णन या 15व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. प्राणीमात्रास उद्वेग न करणारं, यथार्थ, प्रिय आणि परिणामी हितकारक जे बोलणं असतं ते जे आहे ते वाणीच्या साहाय्याने जे तप केलं जातं त्याच्या प्रकारामध्ये येतं. त्याच्यामध्ये श्रुती स्मृतीचं पठण, भगवंताच्या नामाचा घोष यालाच वाङ्मयीन तप असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, अखंड नामस्मरणाचं जे महत्त्व आहे ते इथे अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे वाणीच्या साहाय्याने जर तुम्ही परमेश्वराचं स्मरण नित्य केलं तर ते कुठल्याही तपापेक्षा कमी नाही आहे. आता मनाच्या साहाय्याने कोणत्या प्रकारचं तप केलं जातं ते याच्यामध्ये आलेलं आहे. मनःप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरेत्य तपो मानसमुच्यते. हा 16 नंबरचा श्लोक आहे. म्हणजे मनाची किंवा अंतःकरणाची प्रसन्नता, शांतपणा, आत्मसंयमन आणि चित्ताची निर्विकल्प शुद्ध स्थिती याला मानसिक तप म्हणतात. मानसिक तपाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी पुढच्या ओव्यांची योजना केली आहे. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. ही 25 नंबरची ओवी आहे. नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीरसमुद्रू मंदराचळे तैसी नाना विकल्पा जाळे सांडुनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे. याच्यामध्ये माऊलींनी असं म्हटलेलं आहे की सरोवराच्या पाण्यावरती तरंग निघून गेल्यानंतर ते पाणी जसं स्थिर असतं, किंवा आकाशामधनं ढग निघून गेल्यानंतर आकाश जसं निरभ्र असतं, चंदनाच्या जंगलामधनं सर्प निघून गेल्यानंतर ते जंगल कसं शांत असतं, आणि वेगवेगळ्या कळा सोडून गेल्यानंतर चंद्र जसा पूर्ण अंशाने प्रकट होतो, आणि एखादी चिंता मिटल्यानंतर राजा जसा प्रसन्न राहतो. क्षीरसमुद्रामधनं मंदार नावाचा जो पर्वत आहे तो काढून घेतला तर जो क्षीरसमुद्र जसा शांत राहतो, तसं सर्व प्रकारचे विकल्प निघून गेल्यानंतर मन जे स्वरूप स्थितीमध्ये राहतं ते मनाचं तप असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही जी 3 प्रकारची तपं आहेत
काया वाचा आणि मन यांनी करण्याची ती पूर्ण श्रद्धेने फळाची आशा सोडून आणि अंतःकरणाच्या पूर्ण शुद्धतेने केली आणि आस्तिक बुद्धीने आचरली तर त्याला सात्विक तप असं म्हणतात. आता राजसिक तप काय आहे तर सत्कार मान पूजा प्राप्त होण्याकरता, लोकांमध्ये धार्मिक म्हणून कीर्ती होण्याकरता जी करण्यात येते, जे या मृत्यूलोकामध्ये स्वरूपाने अनिश्चित आणि फळांच्या दृष्टीने क्षणिक आहे, ते जे तप असतं त्याला राजस तप असं म्हणतात. त्याच्यानंतर आता तामसिक तपाचं वर्णन काय आहे की जे तप मूर्खपणाच्या हट्टाने स्वतःच्या शरीर वाणी मनाला क्लेश देऊन दुसऱ्याच्या नाशाकरता केलं जातं त्याला तामसिक तप असं म्हटलं जातं. म्हणजे बरेचसे लोक अघोरी उपासना करतात, म्हणजे स्वतःला चटका लावून घेणं असेल किंवा कुठेतरी हुक अडकवून घेणं असेल तर ते जे आहे ते त्याला तामसिक तप असं म्हटलेलं आहे. तर हे झाले तपाचे 3 प्रकार. तसे दानसुद्धा 3 प्रकारचे असतात. उत्तम व्यवहारामधनं मिळवलेलं जे धन आहे त्याच्यामधनं दान करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण योग्य देश कालाचे ठिकाणी आणि जे आपल्याला अजिबात त्या दानाची किंवा उपकाराची परतफेड करू शकणार नाही अशा सत्पात्री व्यक्तीला जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये परतफेडीची अजिबात अपेक्षा नसते, किंबहुना ज्याला दान केलं जातं त्याला अजिबात कळतही नाही की कोणी दान केलेलं आहे, मग परतफेडीचा प्रश्नच येत नाही, तर त्याला म्हणायचं सात्विक दान. पण जे दान आपल्या भूतकालीन किंवा भविष्यकालीन उपकारांच्या फेडीसाठी केलं जातं, जे फळाच्या हेतूने केलं जातं आणि अतिशय कष्टाने मनावरती दगड ठेवून जे दान दिलं जातं त्याला राजस दान असं म्हणतात. आणि तामसिक दान कुठलं असतं तर अयोग्य स्थळी अयोग्य काळी अपात्र व्यक्तीला सत्काराशिवाय आणि अवमानपूर्वक जे दान दिलं जातं त्याला तामसिक दान असं म्हणतात. म्हणजे त्या दान देणाऱ्याला सुद्धा त्याचा अपमान करून, त्याला जाणीवपूर्वक दान करून मी तुला दान देतो आहे असं करून जे दान दिलं जातं ते तामसिक दान आहे. तर हे जे तिन्ही प्रकार जे वर्णन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहार आहे, ज्याच्यामध्ये तप आहे आणि दान आहे, ह्या तिन्ही गोष्टींचे तिन्ही प्रकार सात्विक आणि राजसिक आणि तामसिक असे परमेश्वरांनी वर्णन केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वेळी कराव्या लागतात. तर ह्याच्यामध्ये ते प्रत्येक गोष्टीमध्ये सात्विक पद्धतीने सात्विक भावाने करणं ही पहिली स्टेप आहे परमेश्वर प्राप्तीमध्ये. पण नुसतं सात्विक कर्म करून उपयोग नाही आहे, त्याला ब्रह्मार्पणाचा शिक्का असावा लागतो. म्हणजे एखादं सोन्याचा शिक्का असेल, सोन्याचं कॉईन असेल, तर त्याच्यावरती जोपर्यंत राजमुद्रा उमटलेली नसते तोपर्यंत त्याला चलनाचा दर्जा मिळत नाही. तसंच कर्म जरी सात्विक असलं तरी त्याच्यावरती ब्रह्मपदाचा शिक्का नसेल तर पुढची प्रगती होत नाही. तर ह्याच्यामध्ये परमेश्वराने सात्विक कर्म मुक्तिरूपी रत्न कशा पद्धतीने मिळू शकतं त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर हा महत्त्वाचा श्लोक आहे. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. हा 23 नंबरचा श्लोक आहे. तसं तर परब्रह्माला नाव नाही आहे, जात नाही आहे, पण मायानिर्मित मोहाच्या अंधकारात परब्रह्माची काहीतरी कल्पना व्हावी यासाठी वेदांनी हे नाव दिलेलं आहे. ही एक केवळ खूण केलेली आहे. संसाराच्या त्रासाने कष्टलेले जे कोणी आपली तक्रार सांगण्यासाठी येतात आणि त्यांना ज्या नावाने परब्रह्म ओढ देतो तीच ही खूण आहे. ओम तत्सत. सात्विक कर्म केलं तर आणि ब्रह्मनाम पण घेतलं, आता ह्या दोन्ही गोष्टी केल्या, आपण सात्विक कर्म पण केलं आणि ब्रह्मनाव पण घेतलं, तरी पण त्याचा विनियोग कळाला नाही तर उपयोग नाही. तर विनियोग पण कळाला पाहिजे. म्हणजे कार्यारंभी मध्ये आणि शेवटी ब्रह्मनामाची 3 अक्षरं योजावीत. कर्माची सुरुवात जी होते ते ओंकार उच्चाराने झाली आणि तेच तत् या नामाच्या रूपाने ब्रह्माला समर्पण केलं आणि कर्ता सद्रूप व्हावा म्हणून आणि कर्म निर्दोष व्हावे म्हणून सत्पदाचा उपयोग केला जातो. म्हणजे कर्माची सुरुवात ही ओंकारापासून होते आणि तत् ह्या पदाने त्या कर्माचं अर्पण ब्रह्माला केलं जातं आणि सत ह्या पदाच्या उपयोगाने त्या कर्मातला काही दोष जर राहिला असेल तर तो निघून जातो. म्हणजे कर्म केल्यानंतर ते आपल्याकडे न ठेवता ते ब्रह्माला जर अर्पण केलं तर त्या कर्माचं कुठलंही फळ आपल्याला लाभत नाही. म्हणजे त्याच्यापासून बंधन कुठलंही राहत नाही. आणि सत ह्या पदाचा उपयोग केला तर त्याच्यामध्ये छोटासा काही दोष राहिला असेल तर तो सुद्धा परिपूर्ण होतो आणि ते पूर्णपणे निर्दोष कर्म होतं. तर असा ओम तत्सत ह्या मंत्राचं मार्गदर्शन
ह्या भागामध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, आपण श्रीमद भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग याच्यासह पुढच्या आठवड्यामध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.